की नाही तसं तसं चालायचं. फक्त माझा प्रपंच, माझी मुलं बाळं, माझा संसार, माझं घरदार, माझी जमीन जुमला, माझं 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 सगळं माझं. अहंता आणि ममता या दोन गोष्टींनी इतकं कवटाळलं आम्हाला. अहंता आणि ते ममता म्हणजे विठाल 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 विठाल. ते तुमच्या डोक्यात कोणी व्यक्ती असेल तर तसं नाही. ममता म्हणजे माझं, अहंता म्हणजे मी आणि माझं. या दोन गोष्टी फार घातक आहेत की नाही. संतांनी तेच सगळं बाजूला केलं. तुमच्या माझ्या अंतःकरणातले त्या दोन भावना, मी आणि माझं, अहंता आणि ममता, या दोन गोष्टी बाजूला व्हाव्यात. आणि मग आमचा प्रपंच हा जगाच्या कल्याणासाठीच होईल. जे करू जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. मी काहीतरी देणं लागतो हे महापुरुषांनी संतांनी आम्हाला शिकवलं. म्हणून स्वतःच्या प्रपंचाला सुद्धा बाजूला ठेवायची वेळ आली तरी सुद्धा त्यांनी ती पत्करली, सोडलं. आणि जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, फक्त परोपकार. मग त्यांना काय किती करायचं त्यांच्याकरता. काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्यासी भावे उतराई. मागची मंडळी तुम्हाला नाही आवडली का चाल? नाराज आहेत का तुम्ही आमच्यावर? नक्की. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज म्हणले जीव ओतला पायावर तरी चालेल. आणि बघा ना, वाकायला शिकवलो. आज समाजामध्ये जिथे जिथे योग्यता, पवित्रता, शीतलता, शांतता, जिथे गेल्यानंतर आपल्याला शांत वाटेल. ओळखायचं कसं संतांना? आज भगवे कपड्यातलीच माणसं फक्त संत आहेत असं नाही. उत्तम प्रपंच करणारी सज्जन माणसं सुद्धा समाजामध्ये आजूबाजूला आहेत. ओळखायचं कसं? ज्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला शांत वाटेल. अशी वखवक वखवक नाही, उगीच त्रासले पण नाही, त्रागा नाही. जिथं गेल्यानंतर चिरंतन शांततेचा अनुभव येईल त्यांना संतच म्हणूया. मग तिथे वाकायचं. आज वाकायला कोणी तयार नाही. असं आहे, एक शायर म्हणाला, झुकते वही है जिनमें जान है, अकडना तो मुर्दों की पहचान है म्हणाले. मग आम्ही तसे आहोत का? आम्ही जिवंत माणसं आहोत. हाडामासाचं उत्तम शरीर भगवंतांनी पंच भौतिक आम्हाला दिलंय. अनंत उपकार आहेत संतांचे, परमेश्वराचे. त्या उपकाराची जाणीव ठेवून जीवनातला प्रत्येक श्वास तुमचा माझा घेतला गेला पाहिजे. आणि म्हणून काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणून या महापुरुषांकडे, संतांकडे अमृतासारखं आयुष्य मिळालं, परंपरेने मिळालं. ते संत तुम्हाला मला मिळाले म्हणून आमचं जीवन अमृतासारखं करण्याचं भाग्य आमच्या वाट्याला येऊ शकतं. पण हे केव्हा? म्हणाले त्यांच्या पायाशी जाल तेव्हा. कुणाच्या पायाशी? आत्ता ज्यांची आपण वर्णनं ऐकली ते संत ओळखायचे कसे, लक्षणं काय, हे सगळं ऐकायचं आहे आपल्याला. पण महाराज म्हणाले, मला अशांचा संग दे की ज्यांच्या वचनाला सुद्धा भगवत प्रेमाची ओल असेल. अभंगाचं दुसरं चरण. वाजले तर मी जबाबदार. विठ्ठल 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 बाबा. अशी साथ मिळणं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. आणि कीर्तनामध्ये रंगदेवता तेव्हाच येते. सगळेजण पूर्ण भावानी जीव तोडून सेवा करतात. नादब्रह्माची, स्वरब्रह्माची, शब्दब्रह्माची. आणि मग परब्रह्म साकार व्हायला किती वेळ लागतो. कीर्तनामध्ये श्रोत्यांच्या रूपात आम्ही त्याला पाहतो. महाराज म्हणतात, ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. या किती सोपं आहे बघा. ज्यांच्या वचनाला ओल आहे, ओलावा आहे, त्यांचा संग मला दे. इतकं सोपं महाराज सांगतायत. मग आता तुम्ही म्हणाल ओलं कसं बोलायचं, शब्द कसे भिजवायचे? ज्यांच्या वचनांमध्ये आपुलकी आहे, स्नेह आहे, आर्द्रता आहे, प्रेम आहे, भाव आहे, त्यांचा संग मला दे. आज कुणी कुणाशी धड बोलायला तयार नाही. बोललंच तर नीट बोलायला तयार नाही. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव असं म्हटलंय. म्हणजे शब्दांनी होणारी जखम आणि एखाद्या शस्त्रांनी होणारी जखम, यामध्ये ही शब्दांची जखम फार त्रास देते. आणि दुर्दैवाने आम्ही सुद्धा त्याच जखमा फार लक्षात ठेवतो. काही वेळा काय असतं, फॉरगेट, फॉरगिव्ह आणि मूव्ह फॉरवर्ड, या तीन गोष्टी फार पाळणं आयुष्यात गरजेचं असतात. काही गोष्टी विसराव्यात, काही गोष्टी क्षमा कराव्यात आणि काही गोष्टी सगळ्या मागं टाकून पुढे निघून जावं. हे जमलं पाहिजे बरं का. आम्ही तेच ठेवतो. 25 वर्षापूर्वी अमुक लग्नात मला हलकी साडी दिली,
ते 25 वर्ष खतखतत राहतं डोक्यात उरात, अखंड तेच 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 तेच. काही गोष्टी सोडूया, मुखामध्ये अखंड भगवत प्रेमाचा ओलावा राहील अशी काहीतरी व्यवस्था करता येईल का? माणसाच्या 2 प्रतिमा असतात श्रोते हो. माणूस कायम प्रतिमेत जगतो, एक समोरच्याला दिसणारी आणि दुसरी वस्तुस्थितीत असणारी. 2 प्रतिमांमध्ये माणूस जगतो. म्हणून असं म्हटलंय एकच राहावं, जसं आहे तसं समोर प्रदर्शित व्हावं. विनाकारण कुठल्याही गोष्टीचा दिखावा न करता बोलायचंच असेल ना तर भगवंताच्या विषयी बोलावं. न बोले मना राघवा वीण काही, जनी वावुगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्यने तो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. मनोबोध नावाचा समर्थांचा ग्रंथ आहे छोटा. मनाला उपदेश केले, बोलायचंच असेल तर म्हणाले रामाशिवाय कृष्णाशिवाय बोलूच नको. आमचं असं आहे, 4 बायका एकत्र जमल्या की सगळी वर्तमानपत्र तिथं मिळतं गावाचं. हिचं काय झालं, त्याचं काय झालं, ही कुणाबरोबर गेली, अगं ती तशीच आहे. त्यापेक्षा आपण असं म्हणूया ना, एक किती माळा जप केला तू आज, किती झाला जप? ज्ञानोबांचं तुकोबांचं काही वाचलंस का? काही ग्रंथांना स्पर्श केला का? मी नेहमी सांगते की आपण बघा ना, अनेक गोष्टींकरता व्यवहारामध्ये जरा काही बिनसलं की आपण तब्येतीत बिघाड झाला की डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात, मेडिकलमध्ये जातो, औषध गोळ्या आणतो आणि त्या देवापुढे ठेवतो ना हळदी कुंकू हात, नाही की नाही? ते औषधं घेतो, जो काही कोर्स असेल तो श्रद्धेने पूर्ण करतो. का? इच्छा असते, गुण पडला पाहिजे, फरक पडला पाहिजे. मग संतांचे हे ग्रंथ म्हणजे तुमच्या माझ्याकरता औषधाचंच काम आहे. जीवनातल्या नैराश्यावरचं औषध आहे, जीवनातल्या सगळ्या समस्यांची उत्तर आहे. तिथे शंका नाही आणायची. ते मात्र आम्ही सगळं पोथ्या वासनात गुंडाळून तिथं मात्र हळदी कुंकू वाहतो. तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तिथे मनामध्ये शंका नाही आणायची. आणि संतांनी आम्हाला आचार विचार, बोलावं कसं हे सुद्धा सांगितलंय. कसं बोलायचं? जिभेची 2 कामं आहेत, स्वाद आणि दुसरं काम आहे, पहिलं काम आहे स्वाद, खायचं, चव चाकतो आम्ही. आजचं जिरत नाही तोपर्यंत उद्या काय बनवायचं. महाशिवरात्रीच्या उपासाला मी काय खाऊ, याचं महिनाभर नियोजन असतं आमच्याकडे. उपासाचे 108 पदार्थ पुस्तकं लिहिली. आमचे पुण्याजवळचे कोडीत गावचे एक आचार्य अत्रे, आपल्या सगळ्यांना माहिती अत्र्यांचं नाव, महाराष्ट्रामध्ये अत्रे नवीन नाही आहेत कुणालाच. अत्र्यांनी एक पद लिहिलं, म्हणाले की हे असं विडंबन काव्य त्याला म्हणतात. ते म्हणाले, उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. कसं भक्ती आहे आमची बघा. उकडले बटाटे 6, आत्र्यांचं काव्य. मोजिल्या खार का 10, हे एकटीसाठी बरं का. आणि म्हणायचं उपास 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 उपास. दिवसभर तोंड असं असतं की जणू काही गिळलंच नाही आम्ही. आणि सगळ्या म्हणजे जगाचं टेन्शन असल्यासारखा चेहरा. मी निंदा नाही करत आहे, अत्र्यांचं काव्य सांगण्याच्या निमित्ताने बोलते. आणि कुणी आपल्यापुरतं घेऊ नका बरं का. उकडले बटाटे 6, मोजिल्या खार का 10, किस नुसता केला पहा सखे ग बाई, उपास मज लागला. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज. यांना वाजवायचंच आहे. हा उपास मज भोवला. दिवसभर असा उपास 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 करत आम्ही एवढं सगळं, एकादशी दुप्पट खाशी आपल्याकडे म्हणच आहे. आणि मग शेवटी जीव कासावीस झाला, जमेनाच आता शेवटपर्यंत. चतुर्थी सुद्धा आम्ही करतो, पण सकाळी ब्रश करतानाच काय रावसाहेब आज चंद्रोदय किती वाजता आहे हे चिंतन. म्हणजे त्या गणपतीपेक्षा चंद्राची आम्ही एवढी वाट पाहतो त्या दिवशी, म्हणजे मग आम्हाला गिळायला मिळतं की नाही. हा उपास मज भोवला, जीव कासावीस झाला. नाहीच सुधारलं, शेवटी दही भात मधुर चोपला सखे ग बाई, उपास मज लागला. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज. हे आत्र्यांचं काव्य. म्हणून फार कोणी त्यांच्या नादी लागत नव्हतं. आणि अशा पद्धतीचं की स्वाद हे जीवनाचं पहिलं काम आहे, म्हणजे जिभेचं पहिलं काम. दुसरं काम आहे वाद. पहिलं काम स्वाद, दुसरं काम वाद. म्हणून जगातली 99% भांडणं जिभेमुळे होतात. आणि ती कमी पडली की माणूस हाणामारीवर उतरतो. आणि आज समाजामध्ये असं आहे, 2 माणसं भांडत असली तर पूर्वीचा काळ असा होता, तिसरं जाऊन सोडवायचं. आता असं आहे, 2 भांडत असली की तिसरं शूटिंग करायला विसरत नाही, सोशल मीडियावर टाकायला. इतकी नतद्रष्ट आणि इतकी पाषाण हृदयी माणसं आम्ही झालो. एखादा अपघात झाला तर पूर्वीची मंडळी मदत करत होत्या, पहिले फोटो काढतील पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींची.
सांगायचा मुद्दा, ओलावा वचना जयांची, या वचनांना आचरणांना स्नेहाचा ओलावा असला पाहिजे, आर्द्र जीवन असलं पाहिजे आमचं, की दुसऱ्याला त्रास नाही. भगवंतांनी याकरता माझी योजना केली आहे. कहो 750 वर्षापूर्वी पायरीवर बसला म्हणून मारलं आमच्या चोखोबांना. त्या काळच्या लोकांनी इतकं मारलं, इतक्या वेदना झाल्या, सर्वांगापर्यंत कळ जावी. आणि पांडुरंगा, अरे माझ्याच कर्माचं फळ असेल रे हे, कुणाला दोष नाही दिला. आम्ही मात्र जरा बिघडलं की बाकी नाही, देवावरच खापर पडतो. काय रे, तो खरं तर तुमच्या पुण्यातही नाही पापातही नाही, सगळं प्रारब्ध आमची गाठोडी घेऊन आम्ही आलोय आणि भोगतोय. पण भोग कमी करण्याचं किंवा ते भोग भोगण्याची ताकद देण्याचं काम परमात्मा आम्हाला निश्चित करणार आहे. कधीच नाही तक्रार केली. तक्रारी तुम्ही आम्ही करतो, संतांनी नाही तक्रारी केल्या. जे आहे ते स्वीकारलं. प्रारब्धाचे भोग, माझंच काहीतरी पूर्वजन्मीचं पाप आहे भगवंता, म्हणून मला असा अनुभव येतो. तुझ्या पायरीवर सुद्धा बसू देत नाहीत रे. विटाळ व्हायला म्हणाले, चोख्या चाल इथून निघून जा. अजिबात बसू देत नव्हते चोखोबांना. पण तरी सुद्धा भगवंताला बघायचे. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या. पांडुरंगा, मला बघू दे रे तुला, मला बघू दे रे तुला, म्हणून पायरीवर बसून राहायचे सारखे. जरा कुणी बाजूला झालं, कुणी नाही असं बघितलं की हळूच पांडुरंगाकडे मुखदर्शनासाठी जायचे, हकलून द्यायचे, मारायचे, बडवायचे. आणि पांडुरंगाकडं मागणं मागायचे. कसे माहितीये? जोहार माई बाप जोहार, जोहार माई बाप, जोहार घालावा भगवंता. अरे मी आलोय भगवंता, मला भेट दे रे. आणि मध्यरात्रीच्या वेळी असं मारून लोकांनी हाकलून दिल्यानंतर चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये एक चंद्रमौळी झोपडी बांधावी, तिथं राहावं. पांडुरंग परमात्म्याने वेश बदलून जावं. चोखोबांना मार लागलाय म्हणून हातापायाला चोळून द्यावं, दाबून द्यावं, सेवा करावी. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी, कामार होऊन या. गडी व्हावं, सेवक व्हावं, दासांचा सुद्धा दास व्हावं. हातपाय चेपून द्यावेत आणि म्हणावं, अरे चोख्या, अरे कशापायी जातोस तिथं, कशापायी हट्ट करतो भगवंताच्या दर्शनाचा, मार खातोस. नाही, पांडुरंगाच्या दर्शनात जे सुख आहे ना ते कुठंच नाही. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सगळ्या सुखांचं परम सुख, परम धन मला त्या विटेवर बघायला मिळतं. मला जाऊ द्या. अरे चोख्या, एवढा मार खातोस, ते बडवे पुजारी तुला इतके मारतात, कशापायी जातोस? तुला आत्ता भेटायचंय का म्हणले? कोण आले? पांडुरंग स्वतः आलेत. चल म्हणाले, तुला आत्ता नेतो. म्हणून राऊळात नेलं, गाभाऱ्यात नेलं मध्यरात्री. आणि भगवंतांनी सोबत आलेले एका वृद्धाचं रूप घेतलं होतं, वृद्ध वेशी ब्राह्मणाचं. गायब झालं आणि मूर्तीत चैतन्य प्रगटलं. पाषाणामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं, तुमच्या माझ्याकडे नाही. नामदेवांकरता भगवंत येत होता, चोखोबांकरता येत होता. जनाबाईंना आला सुळावरती देताना भगवंतांचं तेज प्रकट झालं. सगळ्यांना अधिकार कळाला. आज तुमच्या माझ्याकरता येत नाही, कारण तुम्ही आम्ही देवासाठी रडत नाही, आम्ही प्रपंचासाठी रडतो. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा पती, माझा नवरा, माझा सासरा, प्रपंचासाठी इतके रडू. पण खरं सांगू का, मी हात जोडून सांगते, खूप लक्ष देऊ नये का, प्रपंचासाठी कितीही करा, तुम्ही कितीही करा, मुलांसाठी करा, बाळांसाठी करा, लेकरांसाठी, नातवंडा पंतवंडा सगळं करा, पण प्रपंच म्हणणार नाही तुम्ही केलं म्हणून. सख्खी लेकरं सुद्धा म्हणतात तुमचं कर्तव्यच होतं, काय विशेष केलं. पण माझ्या भगवंतासाठी एवढंच करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम परतुम भक्त्यामी अश्नामी प्रयुतात्मनः. काहीही दिलं, थोडंसं एवढंसं दिलं, पत्र पुष्प फल तोय, तरी मला चालेल म्हणाले भगवंत. चालेल, एवढंसं केलं तरी भगवंत लक्षात ठेवणार आहे आणि शेवटच्या क्षणाला तोच आपल्यासाठी येणार आहे. ओलावा वचना जयांची. आणि मग भगवंतानी स्वतःच्या गळ्यातला तो रत्नांचा हार तुळशी माळेबरोबर मुद्दाम टाकावा. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की ज्या रत्नहार गायब आहे म्हणून दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी चोखोबांना पुन्हा बडवावं, मारावं. चंद्रभागेच्या शेजारी असलेल्या चोखोबांच्या गळ्यात रत्नहार दिसावा, पुन्हा त्यांना वाळवंटात शिक्षा द्यावी. पण काय हो, या सगळ्यातून मिळालं काय? खरं सांगू का, मिळालं ते परमधन की जे कुणालाही नाही मिळत, असं धन मिळालं. भगवंतांनी सांगून ठेवलं पंढरपूरला या, माझं दर्शन घ्या, पण माझ्या आधी माझ्या भक्तांचं दर्शन घ्या. म्हणून नामदेवांकडून समाधी बांधून घेतली समोर चोखोबांची, ज्यांच्या अस्थी सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. नामदेव महाराज म्हणले, हाडं उचलायचं, अस्थी उचलायची, कानाला लावायची, विठ्ठल विठ्ठल नाद आला की जमेस धरायची. ती चोखोबांची अस्थी. मंगळवेड्याच्या गावकुसवाच्या तटबंदीचं काम चालू असताना
गावकूस अंगावर कोसळून कामगार मेले, त्याच्यामध्ये आमच्या चोखोबांचा देहांत. आणि मग या प्रकारे अस्थी गोळा करून आणले आणि तिथं समाधी आज पंढरपुरामध्ये. आधी चोखोबांचं, मग नामदेव पायरीचं दर्शन, आणि मग म्हणतो पांडुरंग परमात्मा मग मी तुम्हाला भेटेन. म्हणून अशा संतांचा संग देऊया. काय होतं हो, काय आचार होता. उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. उत्तम सेवन, खायचं काय, आचार काय करायचा. आता या सगळ्याचा आचार भ्रष्ट समाज आजूबाजूला आम्ही पाहतोय. आमच्याकडे परवा खूप मोठा सण झाला महाराष्ट्रात. कुठला हो, 31 डिसेंबर. मला आलं उत्तर पटकन, म्हणजे त्याला आम्ही सण म्हणतो हे निश्चित. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा कुठला सण नाही, पण सणापेक्षा मोठं महत्त्व आम्ही त्याला देऊन ठेवलं. पाश्चिमात्यांचं उच्चिष्ट आम्ही उगीच खरकटं खातो. आमच्या श्रीमंतीकडे आम्ही लक्ष देत नाही. स्वामीजी म्हणतात आमची श्रीमंती आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. भारतीय लोक, इंग्रज लोक किंवा पाश्चिमात्य लोक भारताकडे बोट दाखवतात मानसिक शांततेसाठी, आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जातो. अमेरिकेतल्या कित्येक शहरांमध्ये, टेक्सास सारख्या शहरामध्ये 10,000 पोरं एका वेळी गीता पठणाला बसतात, आणि आमची पोरं, आम्हाला वाटतच नाही की आमच्या मुलांना सुद्धा भगवद्गीता यावी, हरिपाठ यावा. आणि या सगळ्यातून जर आम्हाला काही साधायचं असेल ना, तर अमृतासारखं जीवन ते मिळावं याकरता संतांनी जे सांगितलं त्या आचार विचारांचा विचार करावा लागेल, आणि भगवंताला जे आवडतं ते करावं लागेल. विठोबा पांडुरंगासमोर 1 नाही 2 नाही 5-5 तास. दगडाचे टाळ, तुटलेली विणा, फुटकीचं विणा, त्याला 2 तारा, घाली येर झारा पंढरीशी. आणि तरीसुद्धा लोकांनी तुकोबांना, महाराजांचं वैकुंठ गमन झालं, अधिकार कळाला, आणि आज 21व्या शतकाकडे आम्ही वाटचाल करतो, तरीसुद्धा तुकोबांचं वैकुंठ गमन झालं की नाही यावर चर्चा करतायत. ज्ञानोबा तुकोबांचे आज आमच्यावर एवढे अनंत उपकार आहेत. 12व्या शतकामध्ये ज्ञानराजांना एवढी अवहेलना, एवढा छळ, एवढा अपमान, निंदा सहन करावी लागली, आणि एवढं सगळं करून ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, सगळं विष प्राशन केलं, पचवलं, आणि चूळ भरली ती अमृताचीच. इतकं दिलं, भरभरून दिलं सकल समाजाला. आपल्या जीवनाचं सर्वस्व दान अर्पण केलं संतांनी. आणि त्या संतांचे, म्हणून मी नेहमी म्हणते की कीर्तनकार हा काही सर्वज्ञ नसतो. व्यासपीठावर किंवा नारदांच्या, नामदेव महाराजांच्या गादीवर उभा राहणारी कुठलीही व्यक्ती सर्वज्ञ नाही. हे त्यांचे अनंत असलेले उपकार आहेत त्या व्यक्तीवरती. आम्ही सर्व त्या परंपरेचे पायिक आहोत, आणि मी माझं धाकटं पण आपल्या सगळ्यांसमोर निश्चित मनापासून मांडेन की आपण सर्व माझ्या परीने, माझ्यापेक्षा सर्व बाबतीत मोठे आहात. त्यांचे अनंत उपकार आहेत. यासाठी म्हटलं की कीर्तनकार हा संतांचा पोस्टमन आहे. पोस्टमन कसा पत्र पाठवतो, बस तेवढंच काम. संतांची वचनं, संतांचं म्हणणं, संतांचा निरोप इथपर्यंत आणायचं पोस्टमनचं काम इथल्या वक्त्यांनी करावं. त्यामुळे वक्ता, वक्तृत्व, वक्तव्य आणि व्यक्तिमत्व यातलं फक्त वक्तव्य जाऊ द्या लक्षात. बाकी सगळं एखाद्या विसरून गेलं तरी चालतं, कारण इथे अनेक लोक येतात आणि जातात. पण ही जी गादी आहे ना, ती आद्य कीर्तनकार देवर्षींची, आणि आमच्या नामदेव महाराजांनी पुढे सगळ्यांना एकत्र घेऊन केलेला हा भक्तीचा जागर, हा नामघोष, नामजप नाही म्हटले, नामघोष सगळ्यांनी मिळून करायचा. आणि भारतीय संस्कृतीमध्ये सामूहिक प्रार्थनेला अनन्यसाधारण असलेलं महत्त्व, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन यारे यारे लहान थोरं, सगळ्यांनी यायचं. इथे कुणी मोठा नाही, लहान नाही. प्रत्येकाच्या अंतरंगात असलेलं ईश तत्व जाणायचं, प्रत्येकाने एकमेकांना मोठेपणा द्यायचा, समभाव. सर्वत्र सदा आणि सम हे माऊलींचे 3 शब्द ज्ञानेश्वरीतले अत्यंत आवडीचे, जे सदैव त्यांनी वापरलेत. सर्वत्र सदा आणि सम, अशी समत्वाची भावना तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये राहावी याकरता हा इतका सुंदर देखणा आयोजित केलेला हा सोहळा. त्या सोहळ्याचं हे प्रथम वर्ष, आणि प्रथम वर्षीच एवढ्या मोठ्या लोकांच्या, गुणीजनांच्या मांदियाळीमध्ये मला आपण कीर्तन सेवेची संधी दिलीत. मनापासून आपले आशीर्वाद मागते. या कीर्तन सोहळ्याचे सर्व आयोजक, संयोजक, मला वाटतं हरिभक्तीपरायण आमचे, ज्यांचा मला फोन आला असे आमचे दादा निखिल दादा देवघरे, ही सर्व गुरुजी मंडळी वेदशास्त्र संपन्न आहेत. आमचे देवघरे महाराज आहेत, सर्व देवघरे कुटुंबीय, या कीर्तनासाठी उपस्थित असलेले गायक, वादक, समोर श्रोत्यांमध्ये असलेली काही जाणकार गायनातली, वादनातली मंडळी असतील, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, वेदशास्त्र संपन्न पुरोहित वर्ग असेल, मनापासून प्रत्येकाच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करते.
आणि या कीर्तन सेवेला सुरुवात करताना पुन्हा एकदा मला वाटतं गुंगे परिवार, श्री विलास काका गुंगे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी या कार्यक्रमाचं आयोजन स्वतःकडे घेतलं आहे. किती भाग्य असावं लागतं. मगाशी महाराज म्हणत होते की ही परंपरा अनेक काळांपासून चालत, अनेक पिढ्यांची परंपरा खरं तर मंदिराची, त्या जागेची आणि त्या देवस्थानची असताना एखाद्या पिढीचं भाग्य असं असतं, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती ना. त्यामुळे असं एखाद्या पिढीच्या वाट्याला इतकं देखणं भाग्य परमेश्वरांनी द्यावं. मला वाटतं तसं भाग्य गोंगे परिवाराला यावर्षी आणि भगवंतांनी ती सूचना किंवा ती आज्ञा करावी आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्यावं. सब देवन का बाबा महादेवादिदेव भोलेनाथांच्या श्री शिवलिंगाची प्रतिष्ठापना, कलशारोहणाचा इतका सुंदर सोहळा देखणा भव्य आयोजन आणि या आयोजनामध्ये आपण सर्व सुहृद श्रोतृवर्गाच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल कुठेही जा, आमचा महिला वर्ग जरा जास्त संख्येने असतो, आहे की नाही? हो म्हणा, आहे की नाही? आपण मग आजचा दिवस पण आपलाच. तयार आहात सगळ्या? फ्रेश, एकदम छान, रिलॅक्स. मी काय यांच्याशी जास्त बोलते, कारण सगळं करून यावं लागतं. म्हणजे घरचं बघा, बाहेरचं बघा, आलं गेलं बघा, रांधावाडा, उष्टी काढा, कीर्तन ऐकायला या, कीर्तन करायला या, आहे की नाही? मग आपल्याला कौतुक नको का? मग एवढं सगळं बघायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 ते 10 ही आमची झी मराठीला द्यायची वेळ आहे की नाही? बघा, माना एवढ्या छान हलताय, हो म्हणतायत. काळजी करू नका, रिकॅप एपिसोड असतो उद्या परत, त्यामुळे तेही टेन्शन नाही. सगळी काळजी परमात्मा आमची घेतो, आमच्या आवडीनिवडी सांभाळतो. फक्त जास्त आवड इथली असावी, एवढं झालं म्हणजे एवढं मिळवलं. त्यामुळे सर्व आमचा महिला वर्ग, माझ्या माता भगिनी, सर्व बंधुवर्ग, पितृवर्ग, सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करणार आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 4 चरणांचा अत्यंत पवित्र, बऱ्याच जणांच्या माहितीतला, पाठातला असा हा अभंग, गाथेमधला सकळ संतांचं महात्म्य सांगणारा आणि अमृतासारखं जीवन काय असतं, अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास कसा होतो, जीवनामध्ये संतांचा संग किती महत्त्वाचा आहे आणि त्या संग केल्यामुळे जीवनाची परिणती कशात होती, हे सगळ्याचं सार सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल मी त्यांना आल्यापासून सांगत होते, लाऊडनेस कमी करा, लाऊडनेस कमी करा. आता एकदम छान केले. नाही तर काही ठिकाणी 60-70 वयाची माणसं आहेत, 50 ओलांडलेली, मग विनाकारण लाऊड सगळं करून त्यांच्या कानाला कशाला त्रास द्या. आपण सुद्धा ऐकू येतोय तोपर्यंत ठीक आहे, नंतर हे अजून बंद व्हायच्या आत थोडंसं शांततेत होऊ द्या, म्हणून मी तुम्हाला थोडा त्रास दिला की कमी राहू द्या सगळं म्हणून. अमरावतीमध्ये आई जगदंबेच्या या पवित्र स्थानावर आम्हाला महाराष्ट्रातल्या संतांचं महत्त्व नव्हे, भारतभरातल्या संतांचं महत्त्व, भारताच्या परंपरेचं महत्त्व, इथल्या पूर्वसुरींचं महात्म्य, सामर्थ्य, हे सगळं जाणून घ्यायचं. हे एकमेव कीर्तन नावाचं व्यासपीठ असतं. आज तुकोबारायांचा अभंग निरूपणाकरता घेतलाय. उत्सवाचा 2रा दिवस आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, हा दरारा ज्यांचा होता भक्तीतला. ज्या तुकोबांनी अभंगाची गाथा 3.5 ते 5 हजारांच्या संख्येने निर्माण केली. महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग, असं म्हटलंय. आज का गरज आहे या सगळ्याची? आमचा समाज दुभंग होतोय आणि दुभंगणाऱ्याला समाजाला अभंग करण्याचं शाश्वत सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते संतांच्या अभंगामध्ये आहे. आणि म्हणून तुकोबा असतील, ज्ञानोबा असतील, नाथबाबा असतील, आमचे नामदेव महाराज असतील, भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणारी, या सगळ्यांनी एक पताका खांद्यावर घेतली. झेंडा नाही म्हणत बरं का, झेंडा पक्षाचा असतो, धर्माची पताका. या पताकेला 2 टोकं आहेत, एक ज्ञानाचं टोक आहे, एक नामाचं टोक आहे. या 2 टोकांची ही पताका आणि दांडा आहे तो भक्तीचा आहे. भक्तीचा दांडा हातामध्ये घेतला. ज्ञान आणि नामाचा प्रसार प्रचार समाजाच्या अंतरंगामध्ये रोमरोमामध्ये भिनावा,
त्याचा जागर व्हावा आणि प्रत्येक मनुष्य मात्राला मी इथे का आलो, माझ्या येण्याचं इथं इप्सित काय, साध्य काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, की जी आम्हाला संतांनी पुन्हा पुन्हा देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मी कोण, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचंय. या इहलोकामध्ये मनुष्य जीवामध्ये आम्ही जेव्हा जन्माला येतो आणि दुर्लभातला दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला भगवंताच्या कृपेने प्राप्त होतो. आचार्य म्हणाले, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. सगळ्यात दुर्लभ 3 गोष्टी सांगितल्या, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि संश्रय, आश्रय महापुरुषांचा. पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येणं कठीण, दुर्लभ. 84 लक्ष योनी मात्रांमधून नरदेह प्राप्त झाला. त्या नरदेहानी प्रत्येक इंद्रियाचा वेगवेगळा मात्रास्पर्श आपण अनुभवतो. डोळ्याने बघतो, एक जण कवी म्हणाले, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. कल्पना करा ना, जीवनामध्ये मिळालेला प्रत्येक दिवस, प्रत्येक सूर्योदय हा तुमच्या माझ्याकरता भगवंतांनी समोर दिलेला मोठा चमत्कार आहे. आम्ही आज सुद्धा असं म्हणतो की भगवंत आहे तर मग का नाही अवतार घेत. प्रत्येक युगात अवतार जर घेतोय तर आज समाजामध्ये आजूबाजूला बघितलं तर मर्यादेपलीकडचं जीवन आपण पाहतोय, अनुभवतोय. मग भगवंत आता येत का नाही. रोज सृष्टीतला नवीन कोरा करकरीत दिवस भगवंत तुम्हाला मला देतोय, नवीन श्वास देतोय. सूर्यनारायण रोज नव्या रूपामध्ये, त्याचं सगुण रूपामध्ये, साकार रूपामध्ये असलेलं दर्शन आम्हाला भगवंत देतोय. निर्गुण निराकार परमात्मा सगुण रूप म्हणजे आपला रोजचा सूर्योदय आहे, जो की आजच्या पिढीला माहितीच नाही. आम्ही सगळे सूर्यवंशी आहे की नाही, कितीतरी वेळाने उठतो सूर्योदयानंतर. पण ही परंपरा इतकी उज्ज्वल आहे की या परंपरेमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मातीमध्ये आम्हाला जन्म घ्यायला मिळाला. हे तुमचं माझं भाग्य आहे. आपण संतांचे वारस आहोत या अर्थाने की खऱ्या अर्थी मनुष्य जन्माला आल्यानंतर इथे काय करायचं, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला कुठेही शोधायला जायची गरज नाही. श्रोते हो, सगळ्यांची उत्तरं आम्हाला ग्रंथांमध्ये दिली आहेत. म्हणून 5 गोष्टी अशा आहेत, एक संत, एक पंथ, एक ग्रंथ, एक मंत्र आणि एक तीर्थ. विठ्ठल जीवनामध्ये 5 गोष्टींची असलेली कास कधीच न सोडता जर आम्ही व्यवस्थित आचरणशील या पद्धतीने जर जगलो आणि संतांनी घालून दिलेल्या मार्गावर जर जगलो, कारण यच्च यावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार फक्त संतांनी केलाय. श्रोते हो, तुमचं माझं सर्वतोपरी कल्याण व्हावं असं संतांशिवाय कुणालाच वाटत नाही. का मी एवढं धाडसाचं विधान करेन, कारण तुम्ही म्हणाला आई वडील नाही का कल्याणाचा विचार करत. या इहलोकामध्ये आई वडील तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार करतील नाही असं नाही, पण एक क्षण असा येतो की संतांना सांगावं लागतं, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. इहलोकीतली सगळी नाती बाजूला सारून अंतीचा नियंता पांडुरंग किंवा तेच नातं देवसोयरा 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 दीनांचा, बस म्हणाले. त्याच्यापेक्षा नातच नाही कुठलं. आपण ज्यांना आपलं आपलं म्हणतो ती मंडळी आपली नाहीत, हे पक्क डोक्यात ठाम ठेवावं माणसाने इथं आल्यानंतर, बरं का. म्हणून मी महिला वर्गाला आधीच विचारलं की सगळं आपण रिलॅक्समध्ये आहात ना, 2 तास आपल्याला एकदम छान, काही चिंतन प्रपंचाचं करायचं नाही. दाराला कडी लावली आहे का, दुधाचं पातेलं झाकलं आहे का, इथं आल्यावर ते कुलूप 10 वेळा उडून बघितलेलं असतं तरी इथे येऊन त्याचं चिंतन करतो आम्ही, लागलं असेल की नाही. तर असं नाही, निश्चिंत बसा, एकदम रिलॅक्स. इथं आल्यानंतर इथलंच होऊन जायचं बरं का. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपल्याला विनंती करते की आपण कीर्तनामध्ये 2 तास, अत्यंत महत्त्वाचा वेळ ही अत्यंत महत्त्वाची आणि आपण ती इथे देतो. मग त्या वेळेमध्ये बरं 2 तास कीर्तनकाराकडून फक्त विनोदाची अपेक्षा केली, हसण्याची अपेक्षा केली तर आमच्या आयुष्याचं हसू करून घेतल्यासारखं आहे. त्यामुळे लाफ्टर शोज आपल्याकडे भरपूर आहेत आणि मला माहिती आहे, वक्त्यांची यादी वाचल्यानंतरच मला माहिती आहे की इथला श्रोता कसा आहे, कारण या श्रोत्याचा अधिकार मोठा आहे. आपण सर्व गुणीजन आहात. तुकोबरायांच्या या अभंगाची अर्थपूजा बांधताना
महाराजांनी संतांचं तर महात्म्य आम्हाला सांगितलंच. 3 दुर्लभ गोष्टींमधली महापुरुष संश्रयः ही आचार्यांनी सांगितलेली गोष्ट ती आज दुर्लभ होऊन बसली. संत आम्हाला शोधावे लागतात. सज्जनता नाही आहे का समाजामध्ये? आहे, पण दुर्जनता जास्त सक्रिय आहे. सज्जन निष्क्रिय झाले, दुर्जनांची सक्रियता वाढली. त्यामुळे समाजात संत महात्मे साधू सत्पुरुष आता शोधावे लागायला लागले. बरं, साधू साधू म्हणजे फक्त भगव्या कपड्यातला शोधायचा का? रुद्राक्षांच्या माळा, दाढी जटा भगवे कपडे म्हणजे साधू का? नाही. ज्यांनी 6 धुतले, 6 धुतले, षडविकारांचा नाश केला आणि आमचं जीवन सगळं विकारांनी भरले असे भाडेकरू आणून ठेवले तिथे. 6 भाडेकरू आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवलेत. म्हणाले त्या भाडेकरूंना आधी हाकलायला लागेल आणि मग जे हृदय स्वच्छ निर्मल होईल, पवित्र होईल, तिथे भगवंत येईल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. ते रीत करावं लागेल तेव्हा इथं विठ्ठल बसेल आणि त्याकरता संश्रय करावा लागेल महापुरुषांचा. म्हणून आचार्यांनी जीवनमुक्तीचा एक क्रम सांगितलाय आम्हाला. जीवनमुक्त होण्याची अवस्था काय आहे, कसं व्हायचं? सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. थोडा उलटा प्रवास करूया आपण. म्हणाले जीवनमुक्त व्हायचं असेल तर आम्हाला निश्चल व्हावं लागेल. आधी सगळ्यात पहिल्यांदा निश्चल व्हावं लागेल. निश्चल झाल्यानंतर आम्हाला निर्मोही व्हावं लागेल. निर्मोही झाल्यानंतर आम्हाला निस्संग व्हावं लागेल आणि निस्संगी होण्याकरता आम्हाला सत्संग करावा लागेल. विठ्ठल आपण सगळे जागे आहात ना? खूप लक्ष देऊन जागेपणे आपण श्रवण करणार आहात. मग या सत्संगाकरता जीवनामध्ये अशा काही पुरुषांकडे, अशा लोकपुरुषांकडे, लोकोत्तर महात्म्यांकडे, पूर्वसुरींकडे डोळे उघडे ठेवून आम्हाला बघायला लागेल की ज्यांनी आम्हाला निरंतर जागवण्याचंच काम केलंय. निरंतर. कारण तुम्ही म्हणाल आम्ही झोपलोत का? आत्ता तर जागे आहोत. पण अनंत काळापासून ही चालत आलेली परंपरा की आम्ही देहानी डोळे उघडे ठेवले तरी मन आमचं निद्रिस्त आहे. आणि त्या निद्रिस्त झालेल्या, बरं फार लांबचं नको, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत एवढी वर्ष झाली आमच्या भारताला स्वातंत्र्य मिळून, मला खरं सांगा आजचा तरुण जागा आहे का? आम्ही जागे आहोत का? मग ते खऱ्या अर्थीचं जागेपण जे आहे ना, विचारांचं जागेपण, आचाराचं जागेपण, ते आम्हाला मिळावं याकरता संतांनी आपल्या विचारांनी इथं ही भूमी सिंचित केली, सिंचन केलं आपल्या विचारांचं. आणि आम्ही ते सगळं सोडून मानसिक शांततेसाठी किंवा आमच्या ज्याला मराठीत फ्रस्ट्रेशन म्हणूया, असं म्हटलं की लवकर कळतं, फार नैराश्य, नुसता ताण तणाव अखंड सगळं आहे. हो सगळं आहे. परवा एक आजोबा भेटले, 7 पिढ्या बसून खातील एवढा होतं त्यांच्याकडे. म्हटलं आजोबा एवढं आहे तुमच्याकडं, तरी सुद्धा आता का बरं चेहरा असा पडलाय? का तुम्ही असे म्लान? काही टेन्शन आहे का? काही त्रास आहे का? म्हणले बाई ग अगदी खरं आहे तुझं. 7 पिढ्या बसून खातील एवढं मी कमावलंय, पण 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली. म्हणले किती वाईट आहे हे बघा. किती ताण घेऊ आम्ही. बरं बाकीचं राहू द्या. उत्तम आयुष्य मिळाल्यानंतर सुद्धा जर आम्ही उत्तम, भगवंतांनी उत्तम सृष्टीमध्ये जन्माला घातले, उत्तम नरदेह दिलाय, अव्यंग देह दिलाय, तरी सुद्धा आम्ही असे मुडदूष चेहरे करून जर त्याच परमात्म्याच्या सृष्टीमध्ये राहिलो, जगलो, तर ते त्याला आवडणार नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायकांनी सृष्टीचा पसारा निर्माण केला, एकटा होता. वेदवचन सांगतो एकोहम बहुस्याम. अनेक व्हायची इच्छा झाली त्याला, म्हणून आपल्या मायेचा आधार घेतला, पुरुषांनी प्रकृतीचा आधार घेतला आणि सृष्टीची निर्मिती केली. या निर्मितीमध्ये त्यांनी अनेक जीव निर्माण केले. म्हणून आपली निर्मिती आहे ना मानवांची, ती मनूपासून आहे बरं का. भागवतकार सांगतात की मनू आणि शतरूपा असं. म्हणून आमचा पहिला पूर्वज मनू आहे खरं तर. आणि ते डार्विन उत्क्रांतीवाद वगैरे मानवाची रचना माकडापासून झाली जे काही सांगतात ते आपले धर्म, आपलं नाही बरं का. ते त्यांचे असतील वंशज, त्यांच्यापासून झालेले, आपले नाही. आपण मानवापासूनच आहोत. भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली आहे आणि या सृष्टीमध्ये एवढं मोठं ब्रह्मांड आहे. अनंत कोट ब्रह्मांड नायक म्हणतो आपण त्याला.
कोटी ब्रह्मांडाचा नायक. मग त्या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारच्या, ज्याला आपण मराठीमध्ये सूर्यमाला म्हणतो बघा, आहे की नाही, गॅलेक्सीज, असंख्य सूर्यमाला, असंख्य ग्रह आहेत, तारे, नक्षत्र. त्याच्यामध्ये आपली सूर्यमाला आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी नावाचा आपला छोटासा ग्रह आहे. थोडं बारकाईने ऐका. त्या सगळ्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी नावाचा आपला ग्रह, ज्यामध्ये आपण राहतो, ती पृथ्वी सूर्यमालेच्या तुलनेमध्ये खसखस असते की नाही, महिला वर्ग घरातली आपली एवढीशीच आहे. ब्रह्मांडातल्या आपल्या सूर्यमालेतली आपली पृथ्वी एवढीशी. त्या पृथ्वीवर आमचा भूगोल आम्हाला सांगतं 71% आपण जागे आहात ना, 71% पाण्याचा भाग आहे, 29% जमिनीचा भाग आहे. म्हणाले त्या 29% जमिनीवरती हा खंडप्राय पृथ्वीचा विस्तार आहे. 7 खंडांची पृथ्वी, सप्तखंडात्मक, त्यातला आपला आशिया नावाचा खंड. या खंडामध्ये अनेक देश आहेत, त्यातला आपला मेरा भारत महान. कधी कधीच फार उतू जातं 15 ऑगस्ट 26 जानेवारी पुरतं प्रेम आमचं. त्या भारतामध्ये अनेक जिल्हे आहेत, राज्य आहेत. त्या राज्यामध्ये आपलं महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये आपला प्रांत, त्यामध्ये आपलं गाव, आपला तालुका, त्यामध्ये आपलं कुठेतरी गाव छोटंसं, त्याच्यामध्ये आपलं घर. 3.5 हात फक्त जागा लागते या देहाला. पण एवढ्या सृष्टीच्या विस्तारामध्ये एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून जन्माला घातलं भगवंतांनी. किती अनंत उपकार आहेत त्याचे. म्हणून मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मोक्षाची इच्छा असणं इथे आल्यानंतर. आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रयः, संतांचा संग अत्यंत दुर्मिळ आहे. आणि तो संग मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे बरं, हा धर्ममंडप. आणि म्हणून आज तुकोबराय आम्हाला सांगतायत की तुम्हाला जर संतांचा संग करायचा असेल, भगवंताकडे मागताना त्यांनी एवढंच मागितलंय, मला दुसरं काही नको, मला अशी माणसं ओळखण्याची दृष्टी दे की ज्यांचं जीवन अमृतासारखं आहे. कारण तुकोबराय सांगतात अमृताची वेल जशी असते तसं अमृताचं फळ असतं प्रथम चरणापासून. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, टाळ्या वाजवा एकदा जोरदार. असं सेवा करताना जीव तोडून करणारी माणसं भेटणं फार दुर्मिळ असतं.
ह्या साथीदारांची, ह्या गायक मंडळींची मी नावं घेतली नाहीत कारण ती खरं तर मलाही माहिती नाही आहेत. आता परिचय होईल हळूहळू. पण इतका गोड गायन आहे, इतकी सुंदर साथ आहे. 2 तास काही ठिकाणी 7.5 आहे की काय असा अनुभव येतो. 7 नाही 7.5. पण आपण सगळे अत्यंत मला सांभाळून घेत आहे, गुणीजन आहात, अत्यंत गोड गाताय. महाराजांनी अमृत शब्द वापरलाय. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. उपमा दिली संतांना अमृताची. म्हणाले त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाहीये. नामाला उपमा देताना अमृतापेक्षा गोड आहे असं नामदेव महाराज सांगतात ना. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा न घे. बरं, संतांच्या बाबतीत अमृत स्वरूप संत असं सांगत असताना तुकोबरा एक उदाहरण ठेवतात तुमच्या माझ्या पुढे. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची ही. अमृताचं झाड आहे, वेल आहे, त्या वेलीला फळ कसलं येणार? विषाचं येईल का? अमृताचंच येणार. मग म्हणाले त्या प्रकारच्याच बीजाचा विकास होत जातो. कारल्याचा वेल असेल तर आंबा थोडीच येणार आहे त्याला, नाही ना. ते विषाचं तसंच ते कडूच स्वरूप असणार आहे त्याचं. आणि हे अमृतच का म्हणाले असतील हो तुकोबर आहे. कल्पवृक्ष होता, चंद्र होता, आमची कामधेनू होती, अनेक प्रकारच्या उपमा देता आल्या असत्या. पण हे अमृत असं आहे ना की ज्या करता देवांना सुद्धा मंथन करावं लागलं. आणि आमचे हे अधिष्ठात्री देवता आज ज्यांच्यासाठी आपण सगळे जमलो आहोत, अशी महादेव भगवंत, ज्यांना सगळ्यांनी विनवण्या केल्या, भगवंता या आता, या आता, या आता. मेरू पर्वत रवी बनवला. इथे भगवंतांनी अवतार घेतले आपले, कच्छावतार, मोहिनी अवतार, वासुकी नागाचा सर्पाचा दोर बनवला. आणि या आमच्या भोलेनाथांना बोलवलं. काळी 4मध्ये आयुर्भैरवाचं बोलवलं. या म्हणाले आता भगवंता, हे आलंय पहिलंच रत्न, काय करायचं याचं? भगवंत म्हणाले मी काय करू? नाही म्हणाले आता तुम्हाला प्यावंच लागेल, कुणीच घ्यायला तयार नाही, सृष्टीचा नाश होईल. आणि आमचे भोले बाबा, आशुतोष त्यांचं नाव आहे, लगेच प्रसन्न होतात, फार त्रास देत नाहीत भक्ताला. म्हणून आज आपण भाग्यवान आहोत. ही अधिष्ठात्री देवता आहे. आज या गुंगे परिवाराच्या आयोजनाखाली चालू असलेला महोत्सव आणि इतकं सुंदर शिवलिंगाची स्थापना, नवीन प्रतिष्ठापना, कलशारोहण, किती सुंदर देवता आहे बघा. भगवंतांनी अमृत प्राशन केलं. पीत असताना कंठामध्ये ते अमृत राहिलं, खाली गेलं नाही. विष असताना, विष पीत असताना कंठामध्ये ते राहिलं, खाली गेलं नाही. का तर म्हणाले इथे रामनाम होतं. देवर्षींनी सांगितलं होतं रामनाम म्हणा, रामनाम म्हणा, राम 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 राम. म्हणाले छान वाटतंय. दाह होत होता, तो शांत झाला. ते अमृत मुखातून सुद्धा, ते विष मुखातून सुद्धा बाहेर यायला तयार नाही, कारण मुखात रामनाम आहे. आणि निळा कंठ झाला, दाह होतोय अंगाचा. ज्या भगवंतांनी सृष्टीला अमृताची संजीवनी मिळावी याकरता स्वतः विष पचवलं, विष प्राशन केलं. म्हणून देव आणि महादेव यामध्ये हाच फरक आहे की जे अमृत पितात आणि महादेव विष प्राशन करतात आणि ते पचवतात, म्हणून ते महादेव आहेत. विष प्राशन केलं. विष प्राशुनी जगतासया, विष प्राशु धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा तीन तीन ता त्रकदिन. विष प्राशुनी जगतासया, विष प्राशुनी जगतासया. आ आ ज्या
देवांनी विषप्राशन केलं आणि अशी ही अत्यंत सुंदर अशी देवता अमृत सगळ्या जगाला दिलं, देवतांना प्राप्त झालं. मग हे अमृत श्रेष्ठ आहे तुकोबांच्या दृष्टीने, आमच्या संतांच्या दृष्टीने. आणि संतांना ही उपमा दिली अमृताची. दैत्यांकडं आलं ते म्हणाले अमृत नाही. त्या मोहिनीनी फसवलं ना, ती म्हणाली हे एकाच घटामध्ये आहे. फसले सगळे दैत्य, मोहात फसले, भुलले. आणि ती मोहिनी सांगते, माया होती भगवंतांची, मोहिनी अवतार भगवंतांचा. तिने सांगितलं, म्हणाले हे वरवरचं दिसतंय थोडंसं पाणी, ते देते म्हणली देवांना आणि तुम्हाला देते आणून परत अमृत. आता एका घटामध्ये असं असतं थोडीच, पण ते देवांना द्यायच्या निमित्ताने तिने देवांना द्यायला लागली. असुरांना असं वाटलं आपल्याला फसवतीये ही. आपल्या सगळ्यांना तो प्रसंग अर्थात माहिती आहे, मी विस्ताराने नाही सांगणार. पण या प्रसंगामध्ये म्हणाले देवांना अमृत मिळालं, दैत्यांना काय मिळालं? अमृततुल्य. आम्ही पितो ना आजपर्यंत, अमृततुल्य म्हणाले, अमृत नाही मिळालं. त्यामुळे हे बहुतेक तिकडून आलं की काय मला माहिती नाही, पण आमच्या सगळ्यांच्या आवडीचा तो विषय झाला की नाही आज. अमृततुल्य म्हणाले, नावं पण काय देतात आमच्या महाराष्ट्रातले लोक, वा वा. त्यामुळे असं अमृत देवांना मिळालं, देवांना दुर्लभ असलेलं अमृत. तुकोबाराय त्या अमृताची तुलना संतांशी करतात. संत अमृतासारखे आहेत. म्हणजे परमश्रेष्ठ पद जे आहे, उत्तमातलं उत्तम जे आहे, संतांच्या पेक्षा चांगलं काहीच नाही आहे समाजामध्ये. कारण आईची भावना आहे, आईचं अंतःकरण आहे. अमृतासारखं जीवन ज्या संतांचं आहे, अमृतासारखं जीवन ज्या महापुरुषांचं आहे. बरं, अमृतासारखी माणसं ओळखायची कशी हो? समोर जाऊन संत ओळखता येतात का? कारण कलियुगाचा महिमा इतका भीषण आहे, भयान आहे. महाराज म्हणले, ऐसे संत झाले कली, 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 ऐसे संत झाले कली. हाती तमाखूची नली, हाती तमाखूची नली, हाती तमाखूची. त्यामुळे बाह्यांगाला न फसता अंतरंग बघावं. आणि भारतीय संस्कृतीने सुद्धा बाह्यांगापेक्षा आत्म्याचं सौंदर्य फार महत्त्वाचं मानलं की नाही. कलियुगामध्ये संत ओळखणं फार कठीण आहे. महापुरुष कोण महापुरुष आहे ओळखणं फार कठीण आहे. म्हणून सांगून दिलं अमृताचं फळ कसं ओळखायचं. ती वेल अमृताची असते, मग ते बीज अमृताचंच असणार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग बीज शुद्ध असावं असं जर वाटत असेल ना, तर आमच्या तुकोबांच्या कनकाईकडे बघावं, वल्लोबांकडे बघावं, ज्ञानोबांच्या आई रुक्मिणीकडे बघावं, विठ्ठलपंतांकडे बघावं. घराघरामध्ये अमृतासारखी संतती जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, तुकोबांचं म्हणणं आहे. आज तुमच्या माझ्या घरामध्ये अमृतासारखं जीवन असणारी मंडळी जर जन्माला यायची असतील ना, तर लेकरांना घेऊन कीर्तनाला आलं पाहिजे. मी नेहमी असं सांगते की मुलं इथं येऊन झोपली तरी चालतील कार्टी, पण इथे झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल, घरी जागेपणी टी व्हीवर जे बघतील ते वाईट असेल. त्यामुळे इथे येऊन झोपली तरी चालतील, पण हट्टाने घेऊन यावं. हट्टाने आपण म्हणतो तू घरात बस, तुला कार्टून लावून देतो, आणि आम्ही कीर्तनाला जाऊन येतो. मग बघणारं कार्टून, टी व्हीवर कार्टून, 2-2 कार्टून. त्या पोराला विचारलं की बाबा रे तुला भीम माहिती आहे का महाभारतातला? भीम कुठलं काय? भीम नाही माहिती ना, अर्जुन नाही, कुणीच नाही माहिती. ते म्हणतं छोटा भीम माहिती आहे मला, लाडू खातो ढोलकपूरचा. या पलीकडे जाऊन काय शिकायचं काय आमच्या मुलांनी? मी कोण या प्रश्नाचं उत्तर जर कळायचं असेल ना, तर कुठेही वर्कशॉप आणि कुठल्याही गोष्टीची कास धरायची गरज नाही. इथे या धर्ममंडपात पोरांना घेऊन या, आपोआप सगळी उत्तरं मिळतील. विठ्ठल. त्यामुळे तुकोबांनी अमृत कसं ओळखायचं म्हणाले, अमृतासारखी माणसं कशी ओळखायची. या भूमीमध्ये कलकत्ता प्रांतामध्ये एक असा योद्धा संन्यासी जन्माला येऊन गेला. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण ज्यांना उपमा दिली लोकांनी योद्धा संन्यासी, असे आमच्या भारताचे महापुरुष. अमृतासारखं जीवन होतं आणि जगाला सांगितलं. जेव्हा परदेशात जायचे ना, तेव्हा सगळ्या जगाला सांगायचे, कारण तो धर्म होता ख्रिस्ती धर्म. ख्रिस्ती मिशनऱ्यांचा असा आचार होता, तुम्ही सगळे पापी आहात म्हणायची ती मंडळी.
तुम्ही सगळे पापी आहात, ईश्वराला शरण जा, आमच्या येशूला शरण जा असं सांगायचे. त्यावेळी या महात्म्यानी जगासमोर असा संदेश मांडला, काही काळजी करू नका म्हणाले, तुम्ही सगळे परमेश्वराचे अंश आहात, अमृतस्य पुत्र आहात असा संदेश दिला. तुम्ही अमृताची लेकरं आहात, अमृतस्य पुत्र आहात. तुमच्या प्रत्येकाचं जीवन अमृतासारखं आहे. कशाला काळजी करता? आपण सगळी ईश्वराची लेकरं आहोत. आणि हे जगाला सांगणारा तो पुत्र या भूमीचा, या मायभूमीचा सुपुत्र होता. भुवनेश्वरी आईचं नाव, वडिलांचं नाव विश्वनाथ बाबू दत्त, कलकत्त्याच्या हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते. आणि या मुलाला इतकं सुंदर घडवलं, वाढवलं. 16व्या वर्षी चटकपटक बोलण्याचा गुण येतो की नाही आमच्या पोरांच्या अंगात? बघा तुम्ही, घराघरामध्ये 16, 17, 20 वर्षाची मुलं झाली की आई बापालाच विचारतात, काय केलं आमच्यासाठी? विचारतात ना, काय केलं आमच्यासाठी? आता सातबाराच्या उतारावर आमचं नाव लावा. आता काय करणार आमच्यासाठी तुम्ही? काय केलं? तुम्ही जे करता ते कर्तव्यच आहे असं उलट सुलट बोलणारी पिढी ज्यावेळी घरात जन्माला येते ना, तेव्हा मला वाटतं या अमृतपुत्राचं चरित्र, तुकोबांचं चरित्र, ज्ञानोबांचं चरित्र या पिढीला ऐकवलं पाहिजे. हे टाळ्या वाजवा जरा यांच्यासाठी. वा वा. आता ही उठणार नाही आहेत शेवटपर्यंत. तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या तर हालायचं नाही. आता मस्त गोष्टी ऐका रोजच्या कीर्तनामध्ये. रोज यायचं, रोज रोज. नाहीतर ते गाता माझी सटकली करत गावभर हिंडणारी पोरं आहेत आत्ता सध्या. वराती पुढे नाचणाऱ्यांची टोळीच्या टोळी बनतीये. लहानपणापासून जर आम्ही नाही त्यांना या पद्धतीचं सतत बाळकडू ज्याला म्हणतात ना, ते देण्याची फार गरज आहे. कसं होईल अमृतासारखं जीवन? या लेकरांनी विचारलं, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय ठेवलंय मागे, काय केलंय माझ्यासाठी? विश्वनाथ बाबू होते, वडील होते, माता भुवनेश्वरी होती. आईनं सांगितलं, लेकरा, नरेंद्र नाव होतं लहानपणीचं. म्हणाले, नरेंद्रा, आतमध्ये जो आरसा आहे की नाही आपल्या कपाटाचा, त्या कपाटाच्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल, तू कोण आहेस किंवा आम्ही तुझ्यासाठी काय ठेवले. आणि तो खरंच गेला, आरशासमोर उभा राहिला आणि स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. उत्तर मिळालं हो. टचकन डोळ्यातनं पाणी आलं. आणि वडिलांना उलट प्रश्न विचारला, त्याचा पश्चाताप झाला, कारण उत्तर मिळालं होतं की खरंच इतका सुंदर देह, इतकी सुंदर देखणी शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास, उत्तम कार्य करण्याची इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, हे सगळं मातापित्यांनी संस्कार स्वरूपामध्ये, बीज स्वरूपामध्ये माझ्यामध्ये कधीच पेरलंय. स्वतःच्या आचरणांनी ते बीज असं असं पुढे 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 तेची पुढे चाले बीजाची, ते आलं ना माझ्यात. मग आता यापेक्षा आई वडिलांनी काय ठेवायचं असतं मागे? आम्हाला काय वाटतं, आमच्या लेकरांना, आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या लेकरांना सगळं मिळावं, म्हणून त्यांनी मागायच्या आधी आम्ही सगळं देतो. त्याला बाईक देतो, गाडी देतो, पैसे देतो, पॉकेट मनी देतो, मोबाईल देतो. आणि मग ते डबडा असा हातात घेऊन घरातले वडील, पिता, माता काहीतरी विचारत असते त्याला, अरे ऐक ना, अरे बोल ना, अरे हो. त्याचं तोंड मोबाईलमध्ये, तोंड वर करण्याचा सुज्ञपणा किंवा ती नम्रता सुद्धा नाही आहे, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली. मोबाईलमध्ये तोंड आहे, बोलायला तयार नाही नीट. आणि मग अगदी अरे ऐक मी काय म्हणतोय असं म्हटल्यावर मग कपाळावर 100 आठ्यांचं जाळं, जणू काही सगळ्या जगाचं टेन्शन आम्हालाच आहे, काय आहे म्हणून ओरडायचं. नाही हो, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर आमच्या तरुण पिढीला मिळायची असेल ना, तर ही चरित्र आम्हाला अभ्यासावी लागतील, की जी फक्त तुम्हाला आता कीर्तनातच मिळणार आहेत. दुसरीकडे कुठे नाही या चरित्रांचं गायन वाचन होणार आहे. त्यामुळे सर्वांगीण जीवनाचा उद्धार आणि परिपूर्ण जीवन जर बनवायचं असेल तर कीर्तनाशिवाय पर्यायच नाही. आता विठ्ठल प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी, ज्याच्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहत होती अशी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माऊली, अमृताची वेल होती. 5 वर्षाच्या लेकरांनी विचारावं, आई माझा वाडा कुठं आहे, माझा घोडा कुठं आहे, माझं सैन्य कुठं आहे. पुण्याच्या भूमीमध्ये आल्यानंतर राखेचे डोंगर साचले होते, माणसं परागंदा झाली होती, देशोधडीला गेली होती. इतकी भीषण अवस्था होती. आपल्याच माणसं आपल्याच घरामध्ये शिरून सुलतान, मुघल, आक्रमक आपल्याच घरच्या बाया बापड्यांना ओढत बाहेर नेलं जात होतं. आपल्या डोळ्यासमोर आबरू लुटताना बघण्यापलीकडे इलाज उरला नव्हता देशबांधवांकडे, आमच्या समाज बांधवांकडे. इतकी भीषण परिस्थिती होती. आणि या वयामध्ये 5-6 वर्षाचं वय,
स्मशान झालं होतं महाराष्ट्रामध्ये. सुलतानशाहीची आक्रमणं, मुघलांची आक्रमणं व्हायला लागली, राख्याचे डोंगर, माणसं परागंद व्हायला लागली, धर्मांतरणं करायला लागली, धर्म बदलायला लागली. नको बाबा म्हणाले हा हिंदू धर्म. इतकं दूषित भयान भीषण वास्तव समोर असताना आई आपल्या 5 वर्षाच्या लेकराच्या डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न बघतीये. आणि तो मुलगा म्हणतो माझा वाडा कुठं आहे, घोडा कुठं आहे. आई म्हणते बाळा इथं वाडा नाही, इथं घोडा नाही, हे सगळं तुला निर्माण करायचंय, करशील का बोल. आणि 5व्या वर्षी उत्तर दिलं हो आऊसाहेब, आपला आशीर्वाद आणि श्रींची इच्छा असेल तर हे राज्य होईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून 16व्या वर्षाचं वय लागतं ना लागतं तोपर्यंत रोहिडेच्या डोंगरावर रोहिडेश्वराच्या समोर उभे राहिले आणि याच महादेवाच्या साक्षीनी 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ सुद्धा घेतली. हो जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले मलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिका डमट 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 डमन निनाद वड्डमरवयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम् जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीच वेल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. हर 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 महादेव. जागर होता सैन्याचा, कारण हे देवा तू विष प्राशन केलंस, स्मशानेश्वा क्रीडा हे तुझं भाग्य भगवंता. वेताळांच्या भूतांच्या सहवासात राहिलास, सर्पगळ्यामध्ये अडकवलेस. खरं तर तुझा वर्ण कसा, काय भगवंतांचं वर्णन आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौर असलेला भगवंत, कापरासारखा रंग आहे भगवंतांचा, गोरा. गात्रम भस्मसितं सितंच हसितं हस्ते कपालम सितम असं म्हटलंय. कंठे हार सिता सितस्तु वृषभः कर्णे सिते कुंडले. सगळंच गंगा फेन सीता सीता मलजटा भाले सितश्चंद्रमा. सीत म्हणजे पांढरं शुभ्र असे भगवान शिव आहेत. पण चिताभस्म अंगाला फासलं, स्मशानात राहिले, विषप्राशन केलंस भगवंता, सगळं सहन केलं. आता ती तुझी जी ताकद आहे ना, आज तू आम्हाला दे विषप्राशन करण्याची. कारण जगाला अमृत द्यायचं असेल तर आम्हाला विषप्राशन करावं लागेल, हे आम्ही तुझ्याकडून शिकलो. आराध्य दैवत होतं तुळजापूरची तुळजाभवानी, इष्ट आराध्य देवता होती छत्रपतींची. का अमृतासारखं आयुष्य घडवलं आईनी, मार्गदर्शक म्हणून मागे उभी राहिली. आणि मग असा विस्तार होत गेला ना स्वराज्याचा. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. कितीतरी उदाहरणं सांगता येतील श्रोते हो. आज असं अमृतासारखं जीवन जर आम्हाला जगायचं असेल, आमच्या दृष्टीने असं संपन्न जीवन पुढच्या पिढीला द्यायचं असेल. बघा ना आजचा पालक वर्ग प्रत्येक वेळी मुलांना काय शिकवतो, मोठा हो, खाऊन पिऊन तब्येत छान कमव, भरपूर मोठा हो, आणि काय कर, खूप पैसा कमव. बस एवढंच जीवनाचं ध्येय आम्ही शिकवतो. भरपूर पैसा कमव, भरपूर मोठा हो, पण या देशाचा उत्तम सुजाण नागरिक हो, उत्तम माणूस म्हणून जगासमोर प्रदर्शित हो, हे सांगायला आम्ही विसरतो. म्हणून मला असं वाटतं ही चरित्र फार गरजेचे आहे. तुकोबांच्या आई कणकाईने आणि बोल्हवानी काय भक्ती करावी, काय आदर्श ठेवावा समोर महाराजांच्या. बोल्होबा असे पंढरपूरला गेले, पिढ्यांची परंपरा होती, देवाकडे काही मागायचं नाही, उभे राहायचे आणि भगवंतांनी मान खाली घालावी, ही परंपरा. आई रुक्मिणी विचारायच्या, आई साहेब का हो मान का खाली घातली. भगवंत म्हणायचे बघितलं नाही, कर्जदार आलाय दारात. म्हणायचे कर्जदार हो, सावकार दारात आलाय म्हणायचे, सावकार. आणि सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते. भगवंत असे मान खाली घालून उभे, कारण इतकं कर्ज आहे या मंडळींचं माझ्यावर, नामाचं भक्तीचं ऋण आहे. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण असं म्हटलंय महाराजांनी. ऋण फेडण्याकरता आला अवतार घेतला, पण कर्जबाजारीच झाला भगवंत. इतकं भक्तीचं ऋण भगवंत भक्तांचं वाढलं की काही मागितलंच नाही भक्तांनी भगवंताकडं, काही नाही. आमचं तसं आहे का हो, आमची लिस्ट भली मोठी असते आणि दिलं तरी झोळी फाटकीच कायम, कितीही द्या कितीही द्या. सकाम भक्ती आम्ही करतो, पण संतांना निष्काम भक्तीचा पाठ घराघरातनं दिला होता. बोल्होबांनी काहीच नाही मागावं. पुढच्या काळात तुकोबांना म्हणायचे, पांडुरंग परमात्मा तुकोबा तुझ्या अख्ख्या पिढीत
विश्वंभर बुवांपासून आजपर्यंत कोणीच काहीच नाही माझ्याकडे मागितलं. तुकोबा तुम्ही तरी काहीतरी मागा. महाराज म्हणायचे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा मिरास हा शब्द तुकोबांनी गाथेत वापरलाय. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. मिरास आता कॉन्व्हेंटच्या इंग्लिश मिडियमच्या मुलांना हे नाही कळणार. मिरास म्हणजे वारसा, संपत्ती, इस्टेट म्हणतो ना वाडवडिलांनी ठेवलेली. माझ्या वडिलांची मिराशी गा. काय मिराशी आहे? तसं तर आमच्याकडे बघितलं तर आम्ही सदैव सुडके. जवळी येता चोरही धाके. चोर सुद्धा 10 वेळा विचार करेल आमच्या घरात येण्यापूर्वी की बाबा रे याच्या घरी जाऊ की नको. गेल्यानंतर आपल्याकडचंच काही सामान ठेवायची इच्छा न हो. चोर सुद्धा घाबरेल आमच्याकडे येताना, कारण आमचं दारिद्र्य असं 18 विश्व, काही घेणं देणं नाही. बरं, अशी घराची परिस्थिती आहे म्हणून आम्हाला त्याचं दुःखही नाही, कारण त्रिभुवन श्रीमंत आम्हाला भेटलाय ही भावना ठाम होती. आज आमची भावना ठाम नाही, कुठेतरी संशय आहे, कुठेतरी मनामध्ये किंतु आहे, परंतु आहे. आम्ही उपास तापास करतो, कीर्तन प्रवचनाला जातो, भजन ऐकतो, तरी सुद्धा मनात असतं देव आहे की नाही. एक जण तर म्हणाले ताई एवढा उपास केला, म्हणाले भगवान महादेव पावतच नाही. तुम्ही म्हणला तर देव बदलून बघू का, दत्ताची उपासना करू का? दत्त पण पावे ना. म्हणले जाऊ का देवीकडं? जाऊ दे. म्हणाले जाऊ का पांडुरंग? अरे किती भगवंत सगुण रूपामध्ये साकार झाला तो तुमच्या माझ्याकरता, पण तो एकच परब्रह्म आहे हे जेव्हा ठाम मनात ठेवू. तो अनेक रूपांनी नटला, कोणी त्याला शंकर म्हणतं, कोणी विष्णू म्हणतं, कोणी दत्त म्हणतं, कोणी देवी म्हणतं, पण आमचा संशय पक्का झाला, बळावला की देव आहे की नाही इथपर्यंत आम्ही. पण नाही हो, ठाम विश्वासाने निष्काम भक्ती शिकवली आणि माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. आमची मिरास आहे, आमची ॲसेट आहे, आमची संपत्ती आहे ती तुझी चरणसेवा पांडुरंगा. या पलीकडे आम्हाला काही नको, कारण जीवनातल्या सगळ्या चिंतांचं निवारण करणारा चिंतामणी पांडुरंग त्यांना भेटला होता. सगळ्या चिंता संपल्या. प्रचंड कटकटी होत्या घरामध्ये. अवलामाई विचारायच्या जिजाई माता तुकोबांना, धनी तुम्ही रोज त्या काळ्याकडे जाताय म्हणायची, तुम्ही रोज त्याचे पाय पकडताय, बघा माझ्या संसाराचा पार पार इस्कोट होऊन गेला म्हणायची, जरा बघा लेकरा बाळांकडे बघा. तुकोबा म्हणायचे आवले काळजी करू नको, ज्यानं चोच दिली तो चारा देणारच आहे ग. प्रपंच बाजूला सारून परमार्थासाठी बाहेर पडले. याचा अर्थ असा नाही तुकोबा आम्हाला शिकवतात अशी प्रपंचाची दशा करा, असं नाही. हे फार डेंजर आहे बरं. तरुण पिढीसमोर असं सांगायला गेलं की ते म्हणतात संतांनी कर्तृत्व नाकारलं, प्रपंच बाजूला ठेवला, नीट कामच नाही केली. असं नाही. तेच तुकोबा तुम्हाला मला सांगताना हेही सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, पण उदास विचारे वेद करी हो, उदास विचारे वेद करी हो, उदास विचारे वेद करी हो, उदास विचारे वेद हो, तोडोनी या दाना
उत्तमची गाजी तो एक पावेल उत्तमची गाजी तो एक पावेल तो एक पावेल उत्तमची गाजी तो एक पावेल उत्तमची गाजी तो एक उत्तम पावेल तो एक वा. हरिभक्तीपरायण पराग महाराज अत्यंत गोड चाल. अशी साथ असली की कीर्तन 12 वाजेपर्यंत चाललं तरी चालतं आहे की नाही? काय म्हणणं आहे तुमचं यावर? वा वा. बघा आत्ता तरी हो म्हणतायत. 11 वाजवले की मला असे दाखवतील. 11 नाही 10 पर्यंतच आपलं टाईम लिमिट आहे. पण मला सूट दिली आहे जरा. 15-20 मिनटं म्हणालेत ताई चालेल पुढं असं म्हणालेत मग अशी काका. पण हरकत नाही, तुम्हाला कंटाळा येणार नाही इथपर्यंत अजिबात ताणणार नाही, काळजी करू नका. बघता तोच चांगला ज्याला कुठं थांबायचं हे कळतं. पण आपण सुज्ञ आहात, अतिशय उत्साहाने आणि इतके शांततेत आपण श्रवण करता आहात. महाराजांचा अभंगही तितकाच गोड आहे. मी सांगत होते महाराजांनी उत्तम प्रपंच करा असंही आम्हाला सांगितलंय बरं का. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उदास या शब्दाचा अर्थ आम्ही असं घेतो की निष्क्रिय. उदास या शब्दाचा अर्थ असा घेतो की उगीच हसायचं नाही, बोलायचं नाही, डावीकडे बघायचं नाही, उजवीकडं काही नाही, आपलं एक असं ते घोड्याला लावून. संतांकडं पाहिलं की बघा ना, आजही हिमालयामध्ये असं म्हणतात ज्यांनी हिमालय परिक्रमा केली, सहज 400 वर्षांचं आयुष्य आहे. असे साधू लोक तिथे आहेत. अस्थिपंजर झालेलं शरीर हिमालयामध्ये. मग आम्ही प्रपंचात राहून सुद्धा उत्तम सेवन, शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी असं राहू शकतो की नाही? पहिली गोष्ट, मांसाहार हा माणसाचा आहार नाही. वाघाने एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाही, कारण निसर्गाने ते त्याचं अन्न तयार केलंय. आम्हाला असं वाटतं की हा आमचा आहार आहे, माळा घाला असं सांगावं लागतं भक्तांना. संतांनी आचार सुद्धा दिला. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्या माळेबरोबर पथ्य सुद्धा सांभाळायला सांगितलं. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. भूक भाकरीची छाया झोपडीची, निवाऱ्यास न्यालो गोधडीची, माया मोह साळे उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या. असं पथ्य जीवनाचं तुमच्या माझ्याकडून सांभाळलं जावं. आणि याकरता महाराजांनी एक उदाहरण दिलं की आमचं जीवन असं असलं पाहिजे. कुणाच्या संघामध्ये गेलो म्हणजे मग आमचं जीवन उद्धरून जाईल, त्याच्यासाठी एक वृक्ष आमच्या समोर ठेवला. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात भैरवीत, कामने तैसा होईजेत संग, तुका मने तैसा होईजेत संग, कामने तैसा होईजेत संग, तुका मने तैसा होईजेत संग. होय
रे